राम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाळ श्रीकृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, गोपाळ कृष्णाय नमः। तो प्रसिद्ध रघुनाथ शास्त्री अति प्रवीण तर्कालंकारी आणि व्याकरणाख्यता करी निरंतर पोहतसे। महायोग पेटी तटे भीमरत्या परम पुंडरिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पहिल्या प्रथम श्री गणेशाला व माता सरस्वती यांच्या चरणावरती नतमस्तक व तसेच हनुमंतराया पंढरीश पांडुरंग परमात्मा पुरुषोत्तम भगवान चरणावरती कोटी कोटी वंदन व तसेच बाहेरगावून आलेले वाचक सूचक सर्व संत मंडळी महंत मंडळी व जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी पुरुष भगवान सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। कथा असणारी महाराजांनी आताच गोड अशा प्रकारे वर्णन सांगितलेले आहे। कथा सुरुवात कशी झालेली आहे तर जो भक्त जो होता तो समसमान अशा प्रकारे सदाशिव म्हणजे महादेवाचा अवतार जसा असावा तसा असणारा व्यक्ती होता आणि त्याची जी पत्नी असणारी माता पार्वती समान असणारी पत्नी होती असं असणारं दाम्पत्य होतं आणि त्यांच्या पोटी असलेला जन्म झालेला मुलगा म्हणजे साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल परमात्मा। त्याच्या मुलाचं नाव सुद्धा विठ्ठल ठेवलं आणि त्याच्या पत्नीत सुद्धा महाराज नाव रुक्मिणी अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं होतं आणि असं सुंदर जोडपं आणि त्यांच्या पोटाला आलेला मुलगा होता। त्या मुलाचं नाव ठेवलं होतं महाराज श्रीराम अशा प्रकारे त्यांचं नाव ठेवण्यात आलं आणि तो राम म्हणणारा सर्व शास्त्र गुण संपन्न असा असणारा अलंकार मंडित जसं म्हणावं 4 शास्त्र 6 शास्त्र 18 पुराण असा सर्व गुण संपन्न असा असणारा मुलगा होता। अशी कथा महाराज चालू आहे। दयाची पत्नी सती सीता तीच होया माझी माता, रघुनाथ शास्त्री माझा पिता, उभयता विख्यात। दयाची पत्नी असणारे महाराज कवी करते सांगू लागलेले आहेत। त्या जसं परमरामचंद्राची पत्नी असणारी माता सीता या न्यायाने असणारी या रामाची पत्नी असणारी सीताच होती आणि ती असणारी माझी माता आहे आणि अशा गुणसंपन्न व्यक्तीचा मी पुत्र आहे अशा प्रकारे सांगू लागले आहे। उभयंता सोना परशुराम नामा विओत्पन्ना, माता पितांचे पवित्र चरण सदा अंतरी ध्यात असे। पवित्र असे असणारे महाराज उभयंता म्हटले या संसारामध्ये असणार जे पती पत्नीचं जे जोडपं होतं त्या कवी करता सांगले आहेत माझे असणारे असे माता पिता आणि त्यांचे जे चरण आहेत सदा अशा प्रकारे माझ्या हृदयस्थ आहेत, त्यांची सेवा अशी अखंडित अशी असणारी माझी आहे। अशा प्रकारे आपली सुद्धा त्या ठिकाणी अखंड निरंतर अशी असणारी सेवा घडत राहो अशी माझी सेवा आणि मला लाभलेले असे असणारे माझे आई वडील आहे म्हणतात। कृपा सागर माता पिता तई प्रेरी दे माझे अंतर, अधिक मास मात सुंदर कृतवाचे तो वर निजे। कारण माता पिता असे असणारे महाराज सर्व गुण संपन्न झाल्याच्या नंतरच मुलाला चांगले संस्कार त्या ठिकाणी गुण संपन्न मिळू शकतात। तसे असणारे गुण संपन्न माझे माता पिता होते म्हणून मला असं असणारं हे अधिक महात्म्य ग्रंथ ते प्राकृत भाषेमधलं असं असणारं सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये जसे म्हणता येईल तशा प्रकारे सोप्या पद्धतीने वर्णन करण्यासाठी
कोणामुळं तर माझ्या माता पित्यामुळं असे असणारे, त्यांच्या वाणीतून असे असणारे, त्यांच्या विद्येमुळं आणि त्यांच्या पुण्याईमुळं मला असणारं हे सौभाग्य लाभलेले आहे. अशा प्रकारे वर्णन सांगून दिले आहे. म्हणून यांच्या चरणी वंदोनी प्रारंभ केला वर्णना, तत्कृपेने आजच्या दिना ग्रंथ समाप्त झाला. म्हणूनच अशा प्रकारे काय केलेलं आहे, त्या माता पित्याच्या चरणाला वंदन करून अशा प्रकारे ग्रंथाला सुरुवात केलेली होती. आणि अशा प्रकारे 31 अध्यायाचा ग्रंथ या ठिकाणी पूर्णत्वास नेलेले आहे. आणि आज असा असणारा हा शेवटचा अध्याय आहे. अशा प्रकारे माझ्या ज्या आईवडिलाचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी मला मिळालेला आहे म्हणतात. शके 1818 दूरमुखत वसरी वैशाख शुक्लात हिंदू वासर पौर्णिमा तिथं ते दिनी ग्रंथ हा संपला. या ग्रंथ लिहिणाऱ्याचं जे कार्य ग्रंथकार सांगू लागले, शके 1828 अशा प्रकारे 1818 शतकामध्ये दुर्मार्ग म्हणजे त्या ठिकाणी संवत्सर असं असणारे हे आहे, पर्व आहे. त्या पर्वावरती असे असणारे त्या ठिकाणी हा प्राकृत भाषेमधला ग्रंथ संपूर्ण झालेला आहे, संपन्न झालेला आहे, सांगू लागले आहे. माता पितरांच्या कृपे करुण बापुरी ग्रंथ झाला संपूर्ण. एकदा करिता श्रवण पठण पापे संपूर्ण भस्म होते. एकदा तरी महाराज या ठिकाणी सांगलेले आहेत कवी करते, माता पितांच्या कृपा आशीर्वादाने असा असणारा हा ग्रंथ कार्य लिहिणं या ठिकाणी संपन्न झालेले आहे. पण हा जो ग्रंथ आहे, ज्या प्रकारे पहिल्या ओवीमध्ये उल्लेख येऊन गेलेला आहे, 31 दिवसामध्ये अधिक मासाचं जे महात्म्य आहे, वेगवेगळ्या दिवशी ज्या ठिकाणी आहे दानाचं महत्त्व आहे, स्नानाचे आहे, दिवा लावण्याचे आहे, वेगवेगळे कथा झालेली आहे. तशा प्रकारे ते सगळं जरी झालेलं कथा आपण ऐकलेल्या नसल्या तर शेवटच्या दिवसाचा शेवटचा जरी हा अध्याय त्या ठिकाणी श्रवण केला तरी त्या ठिकाणी एक जरी अध्याय पूर्णपणे त्या ठिकाणी श्रवण केला तर आपले असणारे जे पाप त्या ठिकाणी पूर्ण भस्म होऊन जातात. त्या न्यायाने असणार आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर चरणस्पर्शाचं दर्शन जर होईना गेलं तर कमीत कमी आपण मुखदर्शन तरी घ्यावं म्हणतो. मुखदर्शन जरी नाही झालं तरी ज्यावेळेस असं असणारे लाखो भाविक दिंडीच्या सोहळ्यामध्ये जातात ते सुद्धा शक्य नसलं तर शेवटी फक्त कळसाचं दर्शन घेऊन येतात महाराज. त्या न्यायानं कळस जसं असणार हा कळस अध्याय आहे, एक तरी अध्याय या ठिकाणी संपूर्ण ऐकला तर पूर्ण पाप म्हणणारे त्या ठिकाणी नष्ट होतात. ज्याने पुत्र पौत्रानी संत आणि अखंडित योग संपत्ती ही अनोखी मनोरथ पुरती दैताची अंती मोक्ष लाभे. या कळस अध्यायाचं श्रवण केल्याच्या नंतर महत्व काय आहे ते सांगू लागलेले आहेत महाराज कवी करते. माता पिताचा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद भरभरून तर आहेच, पण या लोकांमध्ये असणारं त्या ठिकाणी मनइच्छा जी आहे ती मनइच्छा त्या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते आणि पुत्र पुत्र लेकरं बाळ मुलं बाळ सर्व सुख संपन्न त्या ठिकाणी समाधान प्राप्त होते, संपत्ती मिळते, असं असणारं ऐश्वर्य धन संपदा सगळे प्राप्त होते. असा हा शेवटचा अध्याय कळस अध्याय याचं महात्म्य सांगत आहे. एकतीचा अध्याय ग्रंथे सर्वता कीर्ती हो गोलोकनाथा. या ग्रंथाचा मूळ करता गोलोकनाथ असे या कळस अध्यायाचं महाराज त्या ठिकाणी महत्व सांगत असते वेळेस सांगत आहेत. हा असणारा 31 अध्यायाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा जो शेवटचा जो अध्याय आहे आणि करता करिता असा असणारा भगवंत तो गोलोकनाथ म्हणजे भगवान पुरुषोत्तम असे असणारे भगवंत आहेत. आणि त्यामुळे असं असणारं या अध्यायाचा त्या ठिकाणी पूर्णपणे असणारा एका अध्यायामध्ये सर्व अध्यायाचा असा असणारा गोड अभ्यास जसा असतो तशा प्रकारे पुण्यफल आहे. तेने अंतरी जे जे प्रेरी ते येते
कवी करते महाराज त्या ठिकाणी क्षमा याचना करत आहेत. काय सांगत आहेत? मी माझ्या बुद्धीचा असं असणारं, माझ्या मनाने या ठिकाणी काहीच वर्णन केलेले नाही. भगवंताने कसे असणारे त्या ठिकाणी मला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या न्यायाने जसं त्या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे या प्रकारे या ठिकाणी मी याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. जे ठिकाणी कमी झालेली असेल ती भगवंताने सांगितलेली बुद्धी आहे, आणि ज्या ठिकाणी काही जास्त झालेली आहे ती सुद्धा अशी असणारी बुद्धी ती असणारी भगवंताचीच आहे. आणि ते जे काही आहे सर्व समक्षम त्या भगवंतानेच क्षमा केलेली आहे म्हणतात. अधिक मास महात्म्य संस्कृत दयाचे झाले प्राप्त तरी संत हे तुम्ही समजता भावे सतत अधिक महात्म्य हा जो ग्रंथ आहे महाराज कवी करते सांगू लागले तर हा असणारा संस्कृत भाषेमध्ये होता. ती भाषा आपल्या सर्वसाधारण त्या ठिकाणी व्यक्तीला समजणार नाही, म्हणून ती असणारी प्राकृत भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आणि ते आपण त्या ठिकाणी सर्वांनी श्रवण करावं, सतत अशा प्रकारे त्याचा लाभ घ्यावा म्हणतात. या 31 अध्याया भीतरी जीविस्तरी आहे कथा सुंदर हीच संक्षेपे श्रोती सादर सावधान तरी आता इथून पुढे महाराज काय सांगत आहेत तर ह्या 31 अध्यायामध्ये असं असणार आहे, ज्या पहिल्या अध्यायापासून कोण्या अध्यायामध्ये काय वर्णन केलेले आहे त्या 31 अध्यायाचं वर्णन संक्षिप्त रूपामध्ये महाराज शेवटच्या अध्यायामध्ये सांगण्यात येतं. त्या प्रकारे कोण्या अध्यायात काय कथा घडलेली आहे थोडक्या अशा मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करतो आहे. का म्हणतात? अध्यायी मंगलाचरण नारद मुनी प्रश्न करतना काम्य कवनी कृष्ण जाऊना पांडवा लागून भेटला. पहिल्या अध्यायामध्ये महाराज आता सांगितल्याप्रमाणे प्रथम अध्यायामध्ये पहिलं चरण मंगलचरण म्हणजे श्री गणरायाची असं असणारी पूजा विधी स्तुती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि नारद मुनीने असं असणारं त्या ठिकाणी जी कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला सांगितले होते, भगवंताकडून ऐकण्यासाठी विनंती केलेली होती. आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये काय झालेले आहे भगवान श्रीकृष्ण या पांडवाला भेटण्यासाठी गेलेले आहेत अशी कथा झालेली आहे म्हणतात. द्वितीय अध्यायी अधिक मासाचे वैकुंठ गमना सांगून साचे अधिक मासाच श्री विष्णूचे गोलोक गमन वडिले. दुसऱ्या अध्यायामध्ये असे असणारे महाराज अधिक मासाचं जे महत्त्व आहे, या महिन्यामध्ये असे असणारे त्या ठिकाणी कशा प्रकारे सेवा केल्याच्या नंतर कुठले असे असणारे व्रत साधना केल्याच्या नंतर काय फळ मिळते, नवे नवे हे फळ नव्हे तर साधा असं असणारं वैकुंठामध्ये त्या ठिकाणी जागा मिळू शकते असं असणारं वर्णन त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि भगवंताचं असं असणारं पुरुषोत्तम भगवंताचं ते गोलोक गमन जे आहे ही कथा झालेली आहे म्हणतात. तृतीय अध्याया माझी उत्तम मनमाताची पुरुषोत्तम कैसे ते लाभले अनुभव वर्णन झाले हे साचार. तृतीय अध्यायामध्ये असे असणारे महाराज तिसऱ्या अध्यायामध्ये काय कथा झालेली आहे, हा मलमास मध्ये अधिक मास जो असा असणारा कशा प्रकारे तयार झालेला आहे, याचा महिमा काय आहे, याचा लाभ काय आहे असं असणारं सर्व कथा त्या ठिकाणी तिसऱ्या अध्यायामध्ये झालेली आहे. आणि त्याचं असणारं वर्णन मी केलेले आहे म्हणतात. चौथ्यात आणि पाचव्यात श्रीकृष्ण धर्मराया व्रत द्रौपदीचे पूर्वजन्म व्रत चौथा आणि पाचवा अध्याय असा असणार महाराज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराजाचं जी कथा आहे आणि त्या कथेमध्ये असणारं माता द्रौपदीचं ज्या त्या ठिकाणी
पूर्वजन्माची जी कथा आहे ती सविस्तर अशी असणारी कथा 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये कथलेली आहे म्हणतात. 7 आणि 8 या 3 अध्यायात चोखट दृढ व्याख्यान प्रसंगे स्पष्ट सुखदेवाख्यान वरदिये. 6, 7 आणि 8 असं असणारं 3 अध्यायामध्ये त्या ठिकाणी जी कथा आहे महाराज, ती कोणती कथा? धनवान अशी असणार त्या ठिकाणी, आणि कोणाची तर सुखदेवा नामक ब्राह्मणाची अशी असणारी कथेचं वर्णन या 3 अध्यायामध्ये झालेले आहे म्हणतात. 9व्या अध्याये स्नानदानादी नियम सांगोनी यादी पुरुषोत्तम पूजा विधी यथास्थित गतीला. नवव्या अध्यायामध्ये असे असणारे 9व्या अध्यायाची काय कथा झालेली आहे महाराज? त्या ठिकाणी जी स्नानाचं जे महत्व आहे असं असणारं नित्यनेमानं केल्याच्या नंतर या अध्यायामध्ये काय फळ मिळते ती असणारी कथा 9व्या अध्यायामध्ये स्नानाचं महत्व, पुढील अध्यायामध्ये असे असणारे वेगवेगळे कथेचं महत्व त्या शुकदेवाने त्या ठिकाणी वर्णन करण्यास सांगितले आहे म्हणतात. दशमाध्याया माझी पूर्ण धेनुचे महत्त्वावरणून गोपूजनास वर्तमान गोदान महिमा सांगितला. 9व्या अध्यायामध्ये असे असणारे महाराज, पहिलं झालं त्या ठिकाणी स्नानाचं महत्व, आणि स्नानाचं महत्व सांगत असते वेळेस मला आवर्जून सांगू वाटते आपल्याला असं असणारं हे लाभलेलं गोदावरी मातेचं त्या ठिकाणी स्नान हे सगळ्यात उत्तम असं असणारं. आपल्या या क्षेत्रावरती बाहेरून असे असणारे बरेचसे लोक या ठिकाणी स्नानासाठी येतात, आणि आपल्याला तर हा पर्वकाळ एकदम जवळ आहे आणि बऱ्याचशा लोकांनी तो साधलेला पण आहे. आणि तशीच अशी असणारं दुसरी कथा जी झालेली आहे, गोदान जे असणारं या अधिक मास महिन्यामध्ये त्या ठिकाणी जे कोणी भक्तांनी या गायीचं दान त्या ठिकाणी गोदान ब्राह्मणाला वगैरे जे दान केल्याच्या नंतर जे परम पावन असं असणारं पुण्य फळ लागते ती कथा झालेली आहे म्हणतात. एकादशाध्यायी प्रभुजेचे महत्त्ववरून याचे ब्रह्मत्व पर दोषांचे विवरण केले आहे. जय 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 पुरुषोत्तम. कशा प्रकारे असं असणारा 11व्या अध्यायामध्ये महाराज विप्रपूजन, ज्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुद्धा बरेचसे मंडळी आहेत, ब्रह्म जाणे तोचे ब्राह्मण असं असणारा त्या ब्राह्मणाला ब्रह्मदेवाचा साक्षात त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. या भूतळावरचे जे असणारे हे देवच त्या ठिकाणी साक्षात असे असणारे या ब्रह्मदेवाला ब्राह्मणाला जो कोणी त्या ठिकाणी यथाविधी प्रकारे असं असणारा दान धर्म कार्य दान द्रव्य देतो त्याचा सुद्धा असा असणारा जो कथा महिमा आहे ती असणाऱ्या 11व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाला जे दान दिल्यावर काय पुण्य फल प्राप्त होते ती कथा झालेली आहे म्हणतात. द्वादशाध्यायात संपूर्ण सावरिया स्नान महिमाना दीप प्रज्वलनाचे पुण्य अनुभवयुक्त वर्णिले. अनुभवयुक्त असे अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी पहिलं झालेलं परत दीपोत्सवाचं जे महत्व आहे दिवे लावण्याचं ते सांगितलेले आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर असं असणारं त्या ठिकाणी स्नानाचा महिमा दीप प्रज्वलनाचा महिमा असं असणारा 12व्या अध्यायामध्ये कथा वर्णन झालेली आहे म्हणतात. आणि दीपचंदांचे पळगोर विमाने मिळाले साचर समग्र त्रयोदशायत गतीला. या दीपोत्सवाचं जे दिव्य लावण्याचं जे महत्व आहे
अशी असणारी कथा त्या ठिकाणी कुठल्या तर 13व्या अध्यायामध्ये विमलस नावाचे जे त्या ठिकाणी भक्ती होते त्या मातेला कशा प्रकारे त्या ठिकाणी पावन पुण्य मिळालेले आहे, या दीपोत्सवाचं फळ मिळालेले आहे, ही कथा असणारी 13व्या अध्यायामध्ये झालेली आहे म्हणतात. त्रयोदशाने पंचदशी दीप महात्म्य प्रसंगे मनी वाक्यान विस्तारे कथिले आते रसाळ रसाळ अशी असणारी कथा महाराज कोणाची